नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयं उदीरये. यापूर्वीच्या भागापर्यंत आपण बघितलं की युधिष्ठिरचं राजसूय यज्ञ जेव्हा चाललं होतं तेव्हा त्या राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला देण्यात यावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आणि त्यासाठी भीष्मांनी श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान मिळाला पाहिजे असं सांगितलं. मग याच्या विरोधात गेला तो म्हणजे कोण? शिशुपाल. आणि मग भीष्मांनी शिशुपालला कृष्णाचं वास्तविक स्वरूप वर्णन करण्यासाठी पूर्व अवतार होते वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, दत्तात्रेय वेगवेगळ्या अवतारांची त्यांनी संक्षिप्तपणे इतिहास सांगितला. तरी पण शिशुपाल ऐकत नव्हता. मग शिशुपाल पूर्वजन्मामध्ये कोण होता? कृष्णाच्या हातूनच त्याचा वध होणे का निश्चित होतं हे सर्व आपण बघितलं. आणि शिशुपालचा वध कसा झाला, शिशुपालची 100 पापे माफ करणार असं कृष्णांनी शिशुपालच्या आईला वचन का दिलं होतं ते सुद्धा आपण बघितलं. आणि शिशुपालचा वध झाल्यानंतर युधिष्ठिरचे राजसूय यज्ञ कशा प्रकारे संपूर्ण झालं. 1,00,000 ब्राह्मण जेवून उठले पंक्तीवरून की एकदा शंख वाजायचा, असे कितीतरी वेळा शंख वाजताना दुर्योधनाने ऐकले होते. मग असं जबरदस्त राजसूय यज्ञ झालं होतं. आणि त्यानंतर हे सगळं संपन्न झाल्यानंतर कृष्ण वगैरे आपापल्या नगरी गेले हे आपण बघितलं होतं. मग त्यानंतर आता द्यूत पर्व सुरू होणार आहे. द्यूत पर्वामध्ये म्हणजे सभा पर्वातलं हे उपपर्व आहे द्यूत पर्व. यामध्ये जो द्यूत खेळला गेला, का खेळला गेला? द्यूत म्हणजे जो जुगार खेळला गेला तो कौरव पांडवांमध्ये. मग युधिष्ठिर सारखा एवढा मोठा धर्मात्मा ज्याला धर्मराज म्हणतात, तो या द्यूताच्या बळी कसा काय पडला ते सर्व तुम्हाला यामध्ये समजून येईल. आणि हा द्यूत का खेळला गेला हे सुद्धा या आतापासून सुरू होणाऱ्या अध्यायांमध्ये समजेल. मग राजसूय यज्ञ समाप्त झाल्यानंतर व्यास मुनी त्या ठिकाणी आले, ज्यांना त्यांच्या शिष्यांनी घेरले होते. आणि ते युधिष्ठिरकडे आले आणि व्यास येत आहेत हे बघून सम्राट युधिष्ठिर त्यांचे स्वागत करू लागला. पाद्य वगैरे त्यांनी समर्पण केले, त्यांचे यथावत पूजन केले, त्यांना सुवर्णमय म्हणजे सोन्याच्या आसनावर बसवले. आणि त्यावेळेला व्यासांनी धर्मराज युधिष्ठिरला सांगितली, आता बस जरा बाजूला बस, मी तुला काय सांगतोय ते ऐक. तर व्यास म्हणाले की हे कुंतीनंदन, खूप आनंदाची गोष्ट आहे की जे परम दुर्लभ आहे असं सम्राटाचं पद तुला प्राप्त झालेलं आहे, असं सम्राट पद तुला प्राप्त झालेलं आहे. आणि तुझी प्रगती होत आहे, तुझी उन्नती होत आहे. कुरुकुलाचा भार वहन करणाऱ्या राजा, तू समस्त कुरुवंशीयांना समृद्धशाली बनवलेले आहेस. तुझ्या पूर्वजांना खूप आनंद झाला आहे. हे राजा, मी आता जाणार आहे, त्यासाठी मी तुझी अनुमती मागतो. तू सुद्धा माझा खूप सन्मान केला आहेस. मग जेव्हा कृष्णद्वैपायन वेदव्यास मुनी असं सांगू लागले तेव्हा युधिष्ठिरने व्यासांच्या दोन्ही पायांना पकडलं, दोन्ही चरणांना पकडलं, प्रणाम केलं आणि युधिष्ठिर म्हणाले, नरश्रेष्ठ, माझ्या मनात एक भारी संशय उत्पन्न झालेला आहे, तो तुमच्याशिवाय दुसरा कोणी मिटवू शकत नाही. तर युधिष्ठिर म्हणतात की हे पितामह, जेव्हा आमच्याकडे नारद मुनी आले होते तेव्हा त्यांनी स्वर्ग, अंतरिक्ष आणि पृथ्वीविषयी 3 प्रकारचे उत्पात सांगितले होते. मग शिशुपाल आता मारला गेला, त्यामुळे हे उत्पात शांत झाले आहेत का? मग त्याने सांगितलेलं ना नारदांनी, जेव्हा राजसूय यज्ञ केलं जातं तेव्हा काही वर्षातच असं काहीतरी महाभयंकर घडून येतं प्रसंग. मग ते उत्पात, आता शिशुपाल मारला गेला म्हणजे तिथेच तो उत्पात संपला का? मग राजा युधिष्ठिरने असा प्रश्न विचारला तेव्हा कृष्णद्वैपायन वेदव्यास म्हणू लागले, राजन,
उत्पादांचे हे जे फळ आहे ते 13 वर्षांपर्यंत दिसून येते. आता जो काही उत्पाद प्रकट झाला होता, आता जो काही उत्पाद प्रकट जाणार आहे तो समस्त क्षत्रियांचा विनाश करणारा असेल. 13 वर्षांपर्यंत व्यासांनी सांगितला. आणि 13 वर्षानंतरच या घटनेपासून युधिष्ठिरच्या राजसूय यज्ञापासूनच्या 13 वर्षानंतरच महाभारत युद्ध झालं होतं. समस्त क्षत्रियों का विनाश करने वाला होगा जो उत्पाद असेल तो. भरत कुळ तिलक युधिष्ठिर, तुला निमित्त बनवून म्हणजे काय, जे भूमिपाल म्हणजे जो राजांचा समुदाय एकमेकांविरुद्ध लढून नष्ट होणार त्याच्यामध्ये तुला निमित्त बनवलं जाईल. आणि हा जो क्षत्रियांचा विनाश आहे त्याच्यामध्ये चूक कोणाची असणार, तर दुर्योधनची चूक असणार. आणि यामध्ये मोठा पराक्रम कोणाचा असणार, भीमसेन आणि अर्जुनचा पराक्रम असणार. तर त्यामुळे हे राजेंद्र, आणि त्या रात्रीच्या अंतात तुला स्वप्नामध्ये भगवान शंकरांचं दर्शन होईल. भगवान शंकर कसे असतील तर वृषभध्वज म्हणजे त्यांच्या झेंड्यावरती बैलाचं चिन्ह असेल. जे निळकंठ आहेत, गळ्याकडला त्यांचा भाग निळसर आहे. त्यांनी हलाहल प्राशन केले होते ना समुद्राच्या वेळेला, म्हणून त्यांचा गळ्याकडला भाग निळसर बनला होता. भव, स्थाणू, कपाली, त्रिपुरांतक, उग्र, रुद्र, पशुपती, महादेव, उमापती, हर, शर्व, वृष, शूली, पिनाकी तथा कृत्तिवासा इत्यादी नावांनी ते भगवान शिवशंकर ओळखले जातात. त्यांचं तुला दर्शन होईल स्वप्नामध्ये. त्यांच्या शरीराचा रंग कसा आहे, त्यांच्या शरीराची कांती कशी आहे, ते कैलास शिखराप्रमाणे उज्ज्वल आहे. ते बैलावरती आरूढून म्हणजे काय, नंदीवरती आरूढून, नंदीला वाहन बनवून ते दक्षिण दिशेकडे, सतत दक्षिण दिशेकडे बघतायत अशा प्रकारचं तुला स्वप्न पडेल. मग एक स्वप्नशास्त्र नावाचा सुद्धा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये कोणत्या स्वप्नाचा काय अर्थ होतो हे सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपल्या पोटातून किंवा डोक्यातून झाड उगवलाय असं जर आपल्याला स्वप्नात दिसलं तर समजायचं आपण आजारी पडणार आहोत. जर आपले दात पडले आहेत असं जर स्वप्नामध्ये आपण बघलं तर समजायचं आपल्याला धनहानी होणार आहे, म्हणजे पैशाची हानी होणार आहे. त्यानंतर जर आपल्याला कोणतरी दक्षिण दिशेकडे घेऊन जात आहे असं समजलं, एक बाई किंवा कोणतरी लाल साडी घालून आपल्याला दक्षिण दिशेकडे घेऊन, लाल साडी जसं नाही, लाल कुठलाही ड्रेस असू शकतो, किंवा लाल फुल माळून आपल्याला दक्षिण दिशेकडे घेऊन जात आहे असं जर दिसलं तर समजायचं आपला मृत्यू जवळ आलेला आहे. किंवा एखादी व्यक्ती कुठल्या तरी वाहनावर बसून, भले तो पशु असेल किंवा आताच्या काळातली वाहने असेल, दक्षिण दिशेला जातोय असं दिसलं की समजायचं त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे. असे भरपूर स्वप्नातून आपल्याला संकेत मिळतात. मग त्या संकेतांचा अर्थ काय तो आपण जाणला पाहिजे. तेव्हा इथे यांनी सांगितलं, आता इथे शिवशंकरांचं दर्शन होणं म्हणजे काय, जसं ब्रह्माचं काम सृष्टीची निर्मिती करणं, म्हणजे परमात्मा ब्रह्मस्वरूपात काय करतो, ब्रह्मरूपात सृष्टीची निर्मिती करतो, विष्णू रूपात पालन करतो आणि शिवशंकरांचं रूप धरून सगळं विनाश करून टाकतो. मग विनाश करणे, प्रलय घडवून आणणे हे ज्याचं काम आहे त्या पाशुपतीचं तुला दर्शन होणार आहे स्वप्नामध्ये. जो दक्षिण दिशेकडे बघत असेल अशा प्रकारचं तुला स्वप्न पडणार आहे असे व्यास युधिष्ठिरला सांगतात. पण तू त्याच्यासाठी चिंता करू नका, कारण काल आहे म्हणजे जो काळ आहे त्याला कोणीच ओलांडू शकत नाही. काळाची गती ही कोणीच ओलांडू शकत नाही. तुझे कल्याण होऊ दे. आता मी कैलास पर्वतावर जात आहे, तू सावधान राहा आणि जितेंद्रिय होऊन पृथ्वीचे पालन कर असं वेदव्यास मुनी युधिष्ठिरला म्हणाले. तेव्हा वैशंपायन म्हणतात, जन्मेजय अशा प्रकारे वेदव्यासांनी तुझे आजोबा युधिष्ठिरला सांगितलं आणि ते वेद मार्गाचे अनुसरण करणाऱ्या शिष्यांना घेऊन, ते वेदव्यास हे वेद मार्गाचे अनुसरण करणाऱ्या शिष्यांना घेऊन आले होते ना, त्या शिष्यांना घेऊन ते कैलास पर्वतावरती गेले. आणि पितामह व्यासजी गेले कैलास शिखरावरती आणि युधिष्ठिरचे हे चित्त होते ते चिंतेने आणि शोकाने व्याकुळ झालं आणि ते गरम गरम श्वास घेऊ लागले आणि त्याच गोष्टीचं चिंतन करू लागले. अरे रे, आता काय होणार, 13 वर्षांनंतर महाकलह होणार क्षत्रियांमध्ये आणि त्यामध्ये मी निमित्त बनणार. महर्षी वेदव्यासांनी जे काही सांगितलेलं आहे ते खरंच आहे आणि ही जर विधी लिखित आहे तर ते विधीचं विधान कोण टाळू शकतो. कितीही प्रयत्न केला, प्रयत्न करणे म्हणजे काय, पुरुषार्थ करणे,
कितीही पुरुषार्थ केला, कितीही प्रयत्न केला तरी जे विधिलिखित आहे ते कोण टाळू शकतो, असे विचार युधिष्ठिरांच्या मनात येऊ लागले. आणि याच्यावरती खूप विचार केला आणि युधिष्ठिरने आपल्या भावांना म्हणजे पांडवांना सांगितलं, काय महर्षी व्यासांनी मला जे काही सांगितलं आहे ते तुम्ही ऐकलं आहे, बरोबर. मग त्यामुळे मी जर निमित्त बनेन क्षत्रियांच्या विनाशासाठी तर मी स्वतःलाच मारून टाकतो, आत्महत्या करतो, असं युधिष्ठिरने निर्णय घेतला. क्षत्रियांच्या विनाशामध्ये जर विधाताने मला निमित्त बनवायची इच्छा केली असेल तर काळाने मला जर या अनर्थाचं कारण बनवलं असेल तर माझ्या जीवनाचं काय प्रयोजन आहे. त्यामुळे मी जीव देतो, मी आत्महत्या करतो, असं सांगितलं. तेव्हा अर्जुनने उत्तर दिलं. अर्जुन म्हणाला, राजन, अशा प्रकारच्या भयंकर मोहामध्ये तुम्ही पडू नका. हा बुद्धीला नष्ट करणारा आहे. तुम्ही विचार करा, चांगल्या प्रकारे विचार करा आणि तुम्हाला जे कल्याणप्रद वाटतंय ते करा. मग सत्यवादी युधिष्ठिरने आपल्या सर्व भावांना सांगितलं, व्यासांनी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करत करत सांगितलं, तुम्हा सर्वांचं कल्याण हो. आपल्या भावंडांच्या विनाशाचा कारण बनण्यासाठी मला 13 वर्ष जीवित राहून काय लाभ होणार. जर मला जगायचं असेल तर आजच तुम्ही माझी प्रतिज्ञा ऐका. आता युधिष्ठिरने इथे प्रतिज्ञा बघा काय घेतली. आपल्यामुळे आपण युद्धाला निमित्त बनू नये म्हणून युधिष्ठिरने अशी प्रतिज्ञा घेतली की मी, माझे भाऊ तसेच इतर राजा कोणीही असो, मी त्यांच्याबरोबर कटू भाष्य करणार नाही, मी कोणाला दुखवणार नाही. बंधू बांधवांच्या आज्ञेत राहून प्रसन्नतापूर्वक ते जे काही सांगतील ती वस्तू मी त्यांना देण्यात संलग्न राहीन. अशा प्रकारे समतापूर्ण वागणूक करत करत, अशा प्रकारे समतापूर्ण वर्तन करत करत माझ्या पुत्रांच्या प्रती किंवा दुसऱ्या पुत्रांच्या प्रती, माझ्या पुत्रांच्या प्रती आणि दुसऱ्याच्या पुत्रांच्या प्रती भेदभाव असणार नाही. मी माझ्या पुत्रांमध्ये आणि दुसऱ्याच्या पुत्रांमध्ये मी भेदभाव करणार नाही. कारण या जगामध्ये लढाई झगड्याचं म्हणजे काय, युद्ध, लढाईचं, भांडणाचं मूळ कारण काय आहे? भेदभाव आहे. मग मी कोणाही आपल्या मुलांमध्ये दुसऱ्याच्या मुलांमध्ये भेदभाव करणार नाही. जे काही कोण सांगेल ती मी वस्तू त्यांना देईन, अशा प्रकारे युधिष्ठिरने प्रतिज्ञा केली. कारण हा भेदभाव आहे तो युद्धाला, भांडणाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे युधिष्ठिर म्हणतो, अरे नररत्नांनो, म्हणजे आपल्या भावांना सांगतोय, विग्रह किंवा जो वैरविरोध आहे त्याला मी माझ्यापासून दूर ठेवून सगळ्यांचं मी चांगलं करेन, प्रिय करेन, सर्वांना जे प्रिय वाटेल, चांगलं वाटेल ते मी करेन. आणि मी या जगामध्ये निंदेचा पात्र बनणार नाही याची मी काळजी घेईन. आणि अशा प्रकारे युधिष्ठिरने सांगितल्यानंतर सगळे जे पांडव होते ते युधिष्ठिराचं अनुसरण करू लागले. मग आम्ही सुद्धा तुमच्याप्रमाणेच वागणार असे म्हणू लागले. आणि त्यामुळे अशा प्रकारची प्रार्थना, अशा प्रकारची प्रतिज्ञा करून धर्मराजाने देवतांचं आणि पित्रांचं विधीपूर्वक पूजन केले. आणि त्यानंतर समस्त क्षत्रिय आपापल्या नगरात गेले. कृष्ण सुद्धा द्वारकेला गेला होता. आणि आपल्या भावंडांनी घेरलेला हा युधिष्ठिर मंत्र्यांबरोबर आपल्या उत्तम नगरामध्ये प्रवेश करायला गेला. म्हणजे कुठे? आता इंद्रप्रस्थ, आपल्या नगरामध्ये. दुर्योधन, सुबलपुत्र शकुनी हे दोन्ही सुद्धा काय त्या इंद्रप्रस्थामध्येच थोडे दिवस राहिले. आणि आता गंमत काय झाली ती बघा. राजा दुर्योधन त्या इंद्रप्रस्थात राहून शकुनी बरोबर त्या सभेचं निरीक्षण करू लागला. बाबा, इंद्रप्रस्थ सभा कशी आहे, पांडवांनी काय जबरदस्त बनवलेली आहे. आणि अशी त्या ठिकाणी तो काही दिव्य अभिप्राय बघू लागला, दिव्य दृश्य असे बघू लागला की त्याने आयुष्यात यापूर्वी कधीच बघितले नव्हते. एके दिवशी काय झालं की तो फिरत फिरत अशा एका स्फटिक मणीने बनलेल्या स्थळावरती जाऊन पोचला त्या इंद्रप्रस्थात, की तिथे ते स्फटिक मण्याने बनलेलं होतं. ते दिसायचं काय? पाण्याप्रमाणे दिसायचं. म्हणून याला काय वाटलं तिथे पाणी आहे, म्हणून त्यांनी आपली वस्त्रे भिजू नयेत म्हणून वरती गेले आणि चालू लागला तर काय, अरे खाली हे मण्यांनी बनलेलं आहे. त्याचा अशा प्रकारे बुद्धिमोह झाला. त्यानंतर म्हणजे ऑप्टिकल इल्युजन म्हणतो आपण त्या पद्धतीने.
आणि तो उदास झाला. आणि आता दुसऱ्या खोलीमध्ये गेला, दुसऱ्या सभेत गेला इंद्रप्रस्थातल्या, आणि तिथे जरा चक्कर मारू लागला. आणि तिथे जाऊन बघतो तर का तिथे त्याला काय दिसलं, पाणी आहे असं दिसलं. आता त्याला काय वाटलं, अरे मगाच्याप्रमाणे ही सुद्धा स्फटिकमय काहीतरी जमिनीची रचना असेल. मग तो बिंदास गेला त्यावरती चलत, आणि ते होतं खरोखरचं पाणी. तिथे तो पडला घसरून. स्वच्छ जलाने भरलेलं एक हे होतं काय, इथे बावली शब्द आलाय. बावली म्हणजे आपण म्हणतो ती बावडी. बावडी म्हणजे इथे काय, स्विमिंग पूल सारखं समजा तुम्ही. पाण्याचा साठा, त्याला बावली म्हणतात. म्हणजे ती गोलच असेल असं नाही, कुठल्याही आकाराची असू शकते. मग त्याला तो स्थळ मानून स्फटिक मणीप्रमाणे ते बनलेलं आहे मगाशाप्रमाणे, असं त्यांनी मानून त्यावरती तो आरामात चालायला गेला, आता वस्त्र वरती न करता. आणि तो त्यामध्ये पडला. मग त्यामध्ये तो पडला त्यावेळेला कोण कोण हसू लागले, एक म्हणजे भीमसेन हसू लागला. त्याचबरोबर जे सेवक होते भीमसेनचे ते सुद्धा दुर्योधनाची मस्करी करू लागले. आणि त्यानंतर त्या सेवकांनी दुर्योधनाला दुसरे सुंदर वस्त्रे दिली, ती भिजली म्हणून. त्यानंतर भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव हे सगळे जोरात जोरात हसू लागले. आणि दुर्योधनचा स्वभाव अमरशील असल्यामुळे त्याला ती निंदा किंवा तो उपहास सहन झाला नाही. मग सिरियल मध्ये दाखवलं जातं की दुर्योधन जेव्हा इथे पाण्यात जेव्हा पडला तेव्हा द्रौपदी हसू लागली. पण इथे या श्लोकामध्ये कुठेच वर्णन नाही की द्रौपदी, याज्ञसेनी द्रौपदी दुर्योधनचा उपहास करू लागली. मग ही अशा प्रकारचे गोष्टी येतात, त्या कुठून येतात, तर टीव्ही सिरियल मधून. जी बी.आर. चोप्राची जुनी महाभारत सिरियल होती त्यामध्ये दाखवलेलं की दुर्योधन जेव्हा पडला त्या पाण्यामध्ये, तेव्हा त्या सिरियल मधली द्रौपदी म्हणते की अंधे का पुत्र अंधा. हा अंधे का पुत्र अंधा हे कुठून आलं, तर त्या सिरियल मधून आलं. मूळ जे श्लोक आहेत वेदव्यास महाभारत, आणि त्यांचं इथे भाषांतर सुद्धा आहे. तर इथे कुठेच द्रौपदीचा उल्लेख नाही. की जे जे कोण हसले होते ते कोण होते, भीमसेन, भीमसेनचे सेवक, त्याचबरोबर अर्जुन, नकुल, सहदेव हे जोरात जोरात हसू लागले होते. इथे द्रौपदीचा कुठेच उल्लेख आलेला नाही आहे. आणि पुढे जाऊन जेव्हा हा दुर्योधन आपल्या वडिलांना सांगतो किंवा शकुनीला सुद्धा सांगतो की माझा असा असा उपहास झाला, त्यावेळेला सुद्धा तो द्रौपदीच्या नावाचा उल्लेख करत नाही. सिरियल वाले काही दाखवतात आणि लोक मूर्ख, एवढे मूर्ख लोक की त्याला खरं मानून बसतात आणि द्रौपदीला जबाबदार मानतात युद्धासाठी. ती हसलेली कशाला, म्हणून युद्ध झालं असे म्हणतात. मग ती कुठे इथे हसलेलीच नाही, ते सिरियल मध्ये दाखवलं गेलंय असं. मग दुर्योधनाचा असा अपमान झालेला दुर्योधनला सहन झाला नाही. त्याच्यावरती भीमसेन हसला, अर्जुन हसला, नकुल, सहदेव आणि सगळे जोरात जोरात हसू लागले. आणि तो आपल्या चेहऱ्यावरच्या भावांना लपवू लागला. आणि तो अशा प्रकारे आपले कपडे मग उठवून चालू लागला की तो पोहण्याची तयारी करत आहे अशा पद्धतीने बिंदास चालू लागला. आणि आपले सगळे जे हसत आहेत ते भाव लपवू लागला. आणि तो जेव्हा अशा प्रकारे चालत चालत वरती चढू लागला पायऱ्या, तेव्हा सगळेजण वरती असणारे हसू लागले. आणि त्यानंतर तो पुढे जायला चिडून त्यांच्यावरती, आणि त्याला एक दरवाजा दिसला. आणि त्या दरवाज्यातनं आरपार जायला तो गेला तर धनकन आपटला. तो दरवाजा सुद्धा काय होता, आभासी होता. पण बघल्यावर तो काय दिसत होता, दरवाजा उघडलेला दिसत होता. होती ती काय, भिंत होती. अशा प्रकारचं ऑप्टिकल इल्युजन मयदानवाने इंद्रप्रस्थ नावाच्या सभेमध्ये बनवलं होतं. आणि त्याचं डोकं आपटलं दुर्योधनचं तिथे, आणि त्याला चक्कर येऊ लागली. त्याचप्रमाणे एक दुसरा दरवाजा मिळाला ज्यामध्ये स्फटिक मणीचे बडे बडे किवाड लावले होते. आणि तो खरोखरचा खुला दरवाजा होता. पण दुर्योधनाला वाटलं का हा मगाशाप्रमाणे ही सुद्धा माया असणार, असा समजून त्याने काय केलं, दोन्ही हातांनी त्यावरती धक्का द्यायचा प्रयत्न केला. पण धक्का द्यायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी दरवाजाच नव्हता, तर तो खरोखरचा दरवाजा होता. दरवाजा होता पण तो खरोखरचा होता, आणि ती भिंत नव्हती मगाशाप्रमाणे. म्हणून तो सरळ बाहेरच्या बाहेर पडला, धक्का द्यायला गेला तो. आणि आपली अशी फजिती झालेली बघून तो त्या दरवाजातून बाहेर निघाला आणि आपल्या हस्तिनापूरला जायला निघाला. पण जाताना त्याला एक गेट मिळाला, फाटक मिळाला.
आणि इथे सुद्धा मगाशाप्रमाणे काहीतरी अप्रिय घटना घडू शकते म्हणून तो दरवाजाच्या बाजूबाजूनेच गपचूप आला. अशा प्रकारे परत परत बार बार धोका खाकर अशा प्रकारे परत परत धोका खाऊन राजा दुर्योधन राजसूय महायज्ञामध्ये पांडवांकडे आलेल्या अद्भुत समृद्धीवरती दृष्टी घालून म्हणजे काय ती दृष्टी बघून पांडुनंदन युधिष्ठिरची आज्ञा घेऊन अप्रसन्न मनाने हस्तिनापुराला गेला. आणि त्यांची पांडवांची राजलक्ष्मी म्हणजे त्यांच्याकडे जी संपत्ती होती ती त्या दुर्योधनाला भगवत नवत म्हणजे दुर्योधनाला ती संपत्ती बघून राग यायचा, द्वेष यायचा, जळायचा ना तो पांडवांना, म्हणून तो संतप्त झाला होता. आणि पांडवांकडे इतकी संपत्ती आहे हे चिंतन करत करत त्या दुर्योधनाच्या मनामध्ये पापपूर्ण विचाराचा उदय झाला. कुंतीचे पुत्र हे म्हणजे पांडव त्यांचे मन प्रसन्न आहे. भूमंडळातले सगळे जे राजा आहेत ते त्यांच्या वशात आहेत, त्यांच्या वश आहेत म्हणजे त्यांचं ऐकतात. लहान लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळेजण त्यांचं हित बघतात, पांडवांचं हित बघतात. त्यानंतर महात्मा पांडवांची अत्यंत महिमा वाढलेली आहे हे बघून दुर्योधनचा रंग फिका पडत गेला. आणि अशा प्रकारे चालत चालत तो वेगवेगळे विचार करू लागला. आणि हे बघून हे कोणी बघितलं? शकुनीने बघितलं. आणि त्या दुर्योधनाला नाना प्रकारच्या चिंतेने युक्त बघून शकुनीने सांगितलं, अरे दुर्योधन, अरे तुला दुःख का होत आहे? तू एवढ्या मोठ्या मोठ्याने श्वास का घेत आहेस? तेव्हा दुर्योधन म्हणाला, मामा मी बघलं आहे की श्वेतवाहन महात्मा अर्जुन, त्या अर्जुनाच्या प्रतापाने ही जी काही पृथ्वी जिंकली गेलेली आहे ती सगळी आता युधिष्ठिरच्या वशमध्ये आहे, युधिष्ठिराच्या सानिध्यात आहे, युधिष्ठिरच्या नियंत्रणात आहे. आणि महातेजस्वी युधिष्ठिराचं हे जे काही राजसूय यज्ञ झालेलं आहे ते चांगल्या प्रकारे संपन्न झालं. ज्याप्रमाणे देवतांमध्ये देवराज इंद्राचं यज्ञ पूर्ण झालं होतं त्या पद्धतीने हे यज्ञ व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे. त्यामुळे माझं मन आहे ते दिवस रात्र ईर्ष्येने भरलेलं त्या प्रकारे जळत राहिलेलं आहे. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात थोडस पाणी सुद्धा सुकून जातं, बाष्पीभवन होऊन जातं, त्या पद्धतीने माझं आता जे हे आहे मन आहे ते जळत आहे असं तो हा म्हणाला. कोण? दुर्योधन. आणि तो पुढे दुर्योधन म्हणतो की आणि यदुवंश शिरोमणी श्री कृष्णाने शिशुपालला मारून टाकलं आणि त्याचा बदला घेण्यासाठी एकही राजा तयार झाला नाही. आणि सगळ्या पांडवजनित म्हणजे पांडवांनी लावलेले ते आगीत दग्ध होणारे राजा हे सर्व काही अपमान सहन केला. म्हणजे काय? पांडवांनी कृष्णाने असं केलं, शिशुपालला मारलं, पण कोणीच ते आवाज उठवला नाही, कोणाची हिंमत झाली नाही पांडवांच्या आणि कृष्णाच्या विरुद्ध आवाज उठवायचे. अशा प्रकारचा अन्यायाला कोण सहन करणार? त्या शिशुपालला मारून वासुदेव कृष्णाने जसं महान अनुचित कर्म केलेलं आहे, चुकीचं कर्म केलेलं आहे, ते पांडवांच्या प्रतापाने सफल झालेलं आहे. ज्याप्रमाणे कर देणारे म्हणजे टॅक्स भरणारे व्यापारी नाना प्रकारच्या रत्नांची भेट घेऊन राजाच्या सेवेत उपस्थित होतात, त्याप्रमाणे इथं तर सगळे राजाच कर घेऊन उत्तम प्रकारचे रत्न घेऊन युधिष्ठिरच्या सेवेत उपस्थित झाले होते. आणि पांडुपुत्र युधिष्ठिरला ही जी काही मिळालेली संपत्ती आहे ती बघून मला त्याला त्रास होतोय, मला म्हणजे ईर्ष्या उत्पन्न होते त्यांच्या विरोधात. अशामुळे तरी माझी ही दुरावस्था आहे ती उचित नाही आहे. आणि अशा प्रकारे दुर्योधन हा युधिष्ठिरला जळतोय हे बघून शकुनी म्हणाला. शकुनी म्हणायच्या आधी दुर्योधन सांगू लागला शकुनीला की मला आता हे बघवत नाही, मी आता आगीत प्रवेश करणार, नाहीतर मी विष खाणार, नाहीतर मी पाण्यामध्ये उडी मारून मारणार. मला जिवंत राहायचंच नाही आहे. या जगामध्ये असा कोण शक्तिशाली पुरुष असणार जो शत्रूंची वृद्धी आणि आपली हीन दशा होताना बघून सुद्धा चुपचाप सहन करेल, गपचूप राहील. शत्रूंची प्रगती होते, आपली अधोगती होते हे बघून सुद्धा जो गपचूप राहील असा कोण पुरुष या जगामध्ये असणार?
मी यावेळेस स्त्री नाही आणि नाही मी अस्त्रबळाने संपन्न आहे, मी नाही पुरुष नाही नपुंसक आहे, तरी पण या शत्रूंकडे आलेल्या त्या उत्कृष्ट संपत्तीला बघून मी चुपचाप कसा काही सहन करू शकतो? त्या शत्रूंनी संपूर्ण भूमंडल जिंकलेला आहे, साम्राज्य, धनरत्न यांच्याद्वारे त्यांच्याकडे जी संपदा आहे आणि त्याद्वारे त्यांनी जे राजसूय यज्ञ केला आहे, ते बघून असा कोण पुरुष असणार माझ्यासारखा ज्याला चिंता होणार नाही? मी एकटा त्यांच्या राजलक्ष्मीला म्हणजे त्यांच्या संपत्तीला हडप करण्यामध्ये मी असमर्थ आहे. म्हणजे मी एकटा समर्थ नाही आणि माझ्याकडे त्यासाठी सहाय्यक कोणी आहे असं सुद्धा मला दिसत नाही. म्हणूनच मी मृत्यूचं चिंतन करत आहे, असं युधिष्ठिर म्हणाला. मगाशी असं कोण दुर्योधन म्हणाला. युधिष्ठिर मगाशी काय म्हणत होता की माझ्यामुळे 13 वर्षानंतर जर युद्ध होणार असेल, मला निमित्त बनवून जर एवढा मोठ्या क्षत्रियांचा संहार होणार असेल तर मी आत्महत्या करतो. कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी मी आत्महत्या करतो असं युधिष्ठिर म्हणतोय. पण दुर्योधन काय म्हणतोय? पांडवांची संपत्ती मला बघवत नाही, त्यांची संपत्ती हडप करण्यामध्ये मी एकटा असमर्थ आहे आणि मला कोणी दुसरा सहाय्यक मिळत नाही, मला त्यांचं हे बघवत नाही म्हणून मी आत्महत्या करतोय. मग दोघांची कारणं बघा कशी आहेत. एक आहे तो जगताच्या कल्याणासाठी करतोय आणि दुसरा आहे तो हडपण्यासाठी करतोय. तर पुढे दुर्योधन म्हणतोय, कुंतीपुत्र युधिष्ठिर के पास उस अक्षय विशुद्ध लक्ष्मी का संचय देख, मैं दैव को ही प्रबल मानता हूं. म्हणजे कुंतीपुत्र युधिष्ठिरच्या हे जे काय त्याच्याकडे संपत्ती आहे ते बघून मी काय म्हणतो, नशीब श्रेष्ठ आहे पुरुषार्थापेक्षा. म्हणजे प्रयत्नांपेक्षा प्रयत्न केले खड्ड्यात, जे नशिबात आहे ते घडतं, नशीब आहे ते श्रेष्ठ आहे असे हा म्हणू लागला दुर्योधन. आणि दुर्योधन पुढे सांगतो की ह्या पांडवांना संपवण्यासाठी, पांडवांना नष्ट करण्यासाठी लहानपणापासून आम्ही कितीतरी प्रयत्न करत आलेलो आहोत. भीमसेनला विष भरवलं, त्यानंतर जेव्हा पांडव मोठे झाले तेव्हा त्यांच्यावरती आपण काय केला, लाक्षागृहात त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला, कितीतरी त्यांच्या विरोधात षडयंत्र केली, पण प्रत्येक वेळेला ते त्या संकटांना पार करत आलेल्या आहेत आणि त्या संकट त्यांना स्पर्श सुद्धा करत नाही, ज्याप्रमाणे चिखल कमळाला स्पर्श करत नाही. ते संकटांना अशा प्रकारे पार करतात ज्याप्रमाणे कमळ आहे ते उत्तरोत्तर वाढत जाते, त्या पद्धतीने ते संकटांना पार करत आहेत. त्यामुळे मी काय मानतो, मी दैव म्हणजे जे नशीब आहे, विधी लिखित आहे, त्यालाच मी उत्तम मानतो. हा पुरुषार्थाचा काय उपयोग नाही, पुरुषार्थ निरर्थक आहे. आम्ही धृतराष्ट्र पुत्र हानी उठवत आहोत आणि हे कुंतीचे पुत्र प्रतिदिन त्यांना उन्नती प्राप्त होत आहे. मी तर त्यांच्या पांडवांची जी राजलक्ष्मी म्हणजे काय, त्यांची संपत्ती, त्यांची दिव्य सभा, त्यांच्या रक्षकांद्वारे झालेला माझ्या उपहासाद्वारे, रक्षकांद्वारे, द्रौपदीद्वारे त्यांनी म्हटलेलं नाही, रक्षकांद्वारे माझा जो काही उपहास झालेला आहे तो बघून मला खूप माझे मन खूप संतप्त होत आहे. असं समजा की मली आगीमध्ये जाळलं जात आहे असं समजा. त्यामुळे मामाजी आता मला आज्ञा द्या, मरण्यासाठी आज्ञा द्या, मी आता जातोय आत्महत्या करायला असं दुर्योधन सांगतोय. कारण मी खूप दुःखी आहे आणि ह्या ईर्षेच्या आगीमध्ये मी जळत आहे. महाराज धृतराष्ट्राला माझी ही अवस्था सांगा. तेव्हा शकुनी म्हणाला, अरे दुर्योधना, तुला युधिष्ठिरच्या विरोधात ईर्ष्या करू नये, कारण पांडव सतत आपल्या भाग्याचा उपभोग घेत आलेले आहेत, नशिबाने ते वाचत आलेले आहेत. तू तर त्यांना तुझ्या नियंत्रणात आणण्यासाठी कितीतरी उपाय केलेले आहेत, त्यांना मारून टाकण्यासाठी आतापर्यंत कितीतरी तू उपाय केलेले आहेस, परंतु तू कधी सफल झाला नाही. तू पांडवांवर कितीतरी कुचक्र चालवलेली आहेस, कूटनीती वापरलेल्या आहेस, कितीतरी तू षडयंत्र केलेली आहेस पांडवांना मारण्यासाठी, परंतु ते सर्व पांडव नरश्रेष्ठ आपल्या भाग्याने ते त्या संकटातून सुटत गेलेले आहेत. त्या 5ही पांडवांना पत्नी रूपात द्रौपदी मिळालेली आहे आणि पुत्रांसहित राजा द्रुपद आणि संपूर्ण पृथ्वीच्या प्राप्तीमुळे महापराक्रमी वासुदेव नंदन श्री कृष्ण त्यांचा सहाय्यक आहे. यामुळे त्यांना पृथ्वीची प्राप्ती झालेली आहे, संपूर्ण पृथ्वीची जी त्याला प्राप्ती झालेली आहे पांडवांना,
त्याच्यामध्ये कारण कोण आहे? तर महापराक्रमी वसुदेव नंदन श्रीकृष्ण हा त्यांना सहाय्यक आहे पांडवांचा, म्हणून त्यांना ही पृथ्वीतल्या समस्त राजांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे, दिग्विजय. ह्या श्रीकृष्णाला सगळे देवता असुर मनुष्य मिळून सुद्धा मारू नाही शकत, असं कोण सांगतोय? शकुनी सांगतोय. अजितः सोपी सर्वेही सदेवा सुरमानुषहे. श्रीकृष्णाला सगळे देवता एकत्र झाले, असुर एकत्र झाले, सगळे देवता असुर आणि मनुष्य जरी एकत्र झाले तरी ते कृष्णाला मारू शकत नाही, कृष्णाविरुद्ध ते जिंकू शकत नाही, असं शकुनी सांगतोय. कारण या श्रीकृष्णाच्या तेजाने म्हणजे कृष्णाच्याच कृपा आशीर्वादाने या युधिष्ठिरची उन्नती होत आहे. यामध्ये शोक करण्याची काय गोष्ट आहे? त्यामध्ये शोक कशाला करायला पाहिजे? दुर्योधना, अरे पांडवांनी आपल्या उद्दिष्टापासून विचलित न होता निरंतर प्रयत्न करून राज्याचा आपला पैतृक अंश म्हणजे वडिलोपार्जित अंश प्राप्त केलेला आहे, आणि त्यांची जी वडिलोपार्जित संपत्ती आहे ती त्यांच्या तेजाने आज खूप वाढलेली आहे, म्हणजे त्यांच्याच पराक्रमाने खूप वाढलेली आहे. तर तुला जळायचं कारण काय? तुला कशाला चिंता होते? तुला चिंता करायची आवश्यकता काय? अरे अर्जुनाने अग्निदेवाला संतुष्ट करून गांडीव धनुष्य मिळवला, अक्षय तर्कस मिळवला, कितीतरी दिव्य अस्त्र प्राप्त केलेले आहेत, आणि त्या गांडीव धनुष्याद्वारे आपल्या भुजेच्या बळाने, भुजा म्हणजे आपल्या हातांच्या बळाने त्यांनी कितीतरी राजांना वश केलेला आहे, कितीतरी राजांना पराभूत केले. तर त्यामध्ये शोक करण्याची काय गरज आहे? अरे त्या अर्जुनने मयदानवाला आगीतून जळण्यापासून वाचवलं, आणि त्याच्याद्वारे त्या मयदानवाद्वारेच त्या दिव्य इंद्रप्रस्थ नामक सभेची निर्मिती केली. आणि त्या मयदानवाच्याच सांगण्यानुसार किंकर नामक जे महाभयंकर राक्षसगण आहेत ते इंद्रप्रस्थाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. अशा प्रकारे मोठी सभा बनवलेली आहे जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा घेऊन जाऊ आपण शकतो. आजही काही युट्यूबवर तुम्ही बघितलात तर अशी काही घरं मिळतील नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण नेऊ शकतो, पण त्यांचं सुद्धा मूळ कुठे आहे? महाभारतात आहे. म्हणजे म्हणून म्हटलं आहे यदि हस्ती तदन्यत्र यन्य हस्ती न कत्वचित. म्हणजे महाभारतामध्ये सगळं आहे, म्हणजे जे महाभारतात आहे ते सगळीकडे आहे, आणि जे सगळीकडे आहे ते महाभारतात आहे, जे महाभारतात नाही ते कुठेच नाही, आणि कुठेच नाही ते महाभारतात सुद्धा नाही, अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. म्हणजे पुढे जे जे काही शोध लागणार आहेत त्यांचा सुद्धा कुठे नाही कुठे उल्लेख तुम्हाला महाभारतामध्ये मिळणारच आहे. तर इथे बघा म्हटलं आहे की तो जो मयदानव होता ज्याने इंद्रप्रस्थ बनवलं होतं, तर त्याच्या सांगण्यानुसार किंकर नाम धारण करणारे भयंकर राक्षसगण त्या सभेला म्हणजे त्या इंद्रप्रस्थाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत होते. तर यामध्ये शोक करण्याची काय गरज आहे दुर्योधना? तू जो स्वतःला असहाय्य समजत आहेस ते चुकीचं आहे, कारण हे सर्व पांडव आहेत ते तुला ज्येष्ठ भाऊ मानतात, बरोबर? त्यामुळे ते तुझ्या आज्ञेच्या अधीन आहेत, ते कधीच तुझा वाईट चिंतत नाहीत. त्यामुळे दुर्योधना तुला शोक करण्याची काही गरज नाही. महान धनुर्धर आणि पराक्रमी द्रोणाचार्य अश्वत्थामाला, त्यांच्या पुत्राला अश्वत्थामासहित तुझ्या सहाय्यतेसाठी उद्यत आहेत. त्याचप्रमाणे राधानंदन सुतपुत्र कर्ण, महारथी कृपाचार्य, बांधवांसहित भूरिश्रवा इत्यादी राजा सुद्धा तुला साथ द्यायला तयार आहेत, ज्यांच्याद्वारे तू संपूर्ण पृथ्वीवरती विजय प्राप्त कर, आणि तू सुद्धा राजसूय यज्ञ कर, असं शकुनी म्हणू लागला. तेव्हा दुर्योधन म्हणतो, राजन, आता शकुनी सुद्धा तिकडेचा राजा ना, अफगाणिस्तानच्या तिकडेचा, म्हणून दुर्योधन सुद्धा त्यांना राजन म्हणतोय. राजन, यदि तुम्हारी अनुमति हो तो मैं तुम्हारे और इन द्रोण आदि अन्य महारथियों के साथ इन पांडवों को युद्ध में जीत लू. दुर्योधन काय म्हणतो की बघा, पांडवांनी संपूर्ण पृथ्वीला जिंकलेलं आहे ना, मग आम्ही जर पांडवांना जिंकलं तर पांडवांनी पृथ्वीला जिंकलंय, म्हणजे पृथ्वीवरच्या समस्त राजांपेक्षा पांडव श्रेष्ठ, आणि जर आम्ही पांडवांना जिंकलं युद्धामध्ये तर पांडवांपेक्षा आम्ही श्रेष्ठ. म्हणजे काय?
ए हा बी पेक्षा मोठा, बी हा सी पेक्षा मोठा, म्हणजेच ए हा सी पेक्षा मोठा. मग तेच लॉजिक त्याने इथे वापरलंय. जर पांडव हे संपूर्ण पृथ्वीला पांडवांनी जिंकलेलं आहे, म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरच्या राजांपेक्षा पांडव श्रेष्ठ, आणि पांडवांना जर आपण हरवलं युद्धामध्ये तर पांडवांपेक्षा आपण श्रेष्ठ, म्हणजेच काय, पृथ्वीवरच्या समस्त राजांपेक्षा आपण श्रेष्ठ. मग दुर्योधनने असं डोकं चालवलं, या पांडवांनाच आपण युद्धामध्ये हरवून टाकूया. पांडव जर युद्धामध्ये हरले तर संपूर्ण पृथ्वीवरचे समस्त जेवढे काही भूपाळ आहेत, म्हणजे जेवढे काही राजे आहेत आणि त्यांची सगळी जी काही सभा आहे, संपन्न सभा आहे, ती सगळी आमच्या अधीन होणार, असा दुर्योधन म्हणाला. तेव्हा शकुनी म्हणाला, अरे राजा, अरे अर्जुन, श्रीकृष्ण, भीमसेन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव आणि पुत्रांसहित द्रुपद म्हणजे द्रौपदीचे वडील, हे जर सगळे एकत्र असतील तर त्यांना देवता सुद्धा युद्धामध्ये परास्त करू शकत नाहीत. हे सगळेच्या सगळे महारथी आहेत, महान धनुर्धर आहेत, अस्त्रविद्येमध्ये निपुण आहेत, युद्धामध्ये उन्मत्त होऊन लढणारे आहेत. अरे राजा दुर्योधना, मी एक असा उपाय जाणतो ज्याद्वारे तू पांडवांना जिंकू शकतोस. आणि तो उपाय काय, तो शांतपणे ऐक. तेव्हा दुर्योधन सांगतो, मामाजी तुम्ही नको ते एक एक सांगत राहू नका. जर माझे सगळी संबंधी लवकरात लवकर कसे जिंकले जाऊ शकतात ते मला सांगा आधी. यदि मेरे सगे संबंधी हो तथा अन्य महात्माओं की सतत सावधानी से किसी उपाय द्वारा पांडवों को जीता जा सके वो मुझे बताइए. मला पटकन सांगा काहीतरी असा उपाय ज्याद्वारे मी पांडवांना जिंकू शकतो. तेव्हा शकुनी म्हणाला, अरे राजन, कुंतीनंदन युधिष्ठिरला जुगार हा खेळ प्रिय आहे, पण कशा प्रकारे खेळतात ते जाणत नाहीत. त्यामुळे युधिष्ठिरला त्या द्वितीय क्रीडेसाठी बोलवलं जावं, म्हणजे जुगाराच्या खेळासाठी बोलवलं झालं. आणि जर त्यांना बोलवलं तर त्यांचं वचन आहे, त्यांनी वचन घेतलेलं आहे युधिष्ठिरांनी, म्हणजे प्रतिज्ञा केलेली आहे की समोरचा जो काही व्यक्ती सांगेल त्याचं प्रिय आपण करणार. म्हणजे काय, समोरच्याला वाईट वाटू नये असं आपण काही करणार नाही. त्यामुळे जर आपण त्यांना बोलवलं तर ते अवश्य येतील, कारण त्याची तशी प्रतिज्ञा आहे, ते कोणाला नाही बोलणार नाही. आणि हे दुर्योधना, मी जुगार खेळण्यामध्ये खूप निपुण आहे आणि या कलेमध्ये माझी समानता करणारा पृथ्वीवरती दुसरा कोणी नाही आहे. अरे एवढंच काय, तर हे तीनही लोकांमध्ये माझ्यासारख्या द्वितीय विद्येला जाणणारा, माझ्यासारख्या द्वितीय विद्येचा जाणकार या तीनही लोकांमध्ये कोणीच नाही आहे. आता हे कुरुनंदन, तू द्वितीय क्रीडेसाठी युधिष्ठिरला बोलव. अरे दुर्योधना, मी फासा फेकण्यामध्ये कुशल आहे आणि याद्वारे या विद्येच्या, फाशाच्या विद्येच्या म्हणजे द्वित्याच्या विद्येच्या प्रभावाने युधिष्ठिरकडे जी काही दैदिप्यमान राजलक्ष्मी आहे, म्हणजे जी संपत्ती आहे, ती सर्व तुला मिळवून देणार, यामध्ये संशय नाही. निसंशय ही तुला मिळवून देणार. जा आणि तुझ्या वडिलांना सांग, त्यांची आज्ञा मिळाली की मी अवश्य पांडवांना हरवतो. तेव्हा दुर्योधन म्हणाला, तुम्हीच जाऊन आधी माझ्या बाबांना सांगा हे काय ते, मी काहीच सांगणार नाही. असा जेव्हा दुर्योधन म्हणाला तेव्हा वैशंपायन जन्मेजयला सांगतो, अरे जन्मेजय, गांधारी पुत्र दुर्योधन के सहित सुबल नंदन शकुनी राजा युधिष्ठिर के राजसूय महायज्ञ का उत्सव देखकर जब लौटा, तब पहले दुर्योधन के अपने अनुकूल मत को जानकर और उसकी पूरी बातें सुनकर सिंहासन पर बैठे हुए प्रज्ञाचक्षु महाप्राज्ञ राजा धृतराष्ट्र के पास जाकर इस प्रकार बोला. प्रज्ञाचक्षु म्हणजे काय, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, चक्षु म्हणजे काय, डोळे, म्हणजे ज्याची बुद्धी हेच त्याचे डोळे आहेत असा. कारण त्यांच्या खरा आंधळे होते ना धृतराष्ट्र, आणि मग त्यांचे चक्षु म्हणजे डोळे, मग त्यांचे डोळे म्हणजे काय, ते त्यांची बुद्धीने विचार करायला जायचे, ते बुद्धीने बघायचे. तेव्हा शकुनी धृतराष्ट्राला सांगू लागला, महाराज, दुर्योधनाची कांती फिकी पडत आहे, म्हणजे दुर्योधनाचे जे रंग आहे तो फिका पडत जात आहे. दुर्योधनाची कांती फिकी पडत जात आहे, तो सफेद आणि दुर्बळ झालेला आहे, ही खूप त्याची दयनीय दशा आहे. तो निरंतर चिंतेमध्ये असतो, त्याचा मनोभाव काय तो तुम्ही समजून घ्या. त्याला, मला वाटतं त्याला काहीतरी शत्रूंकडून काहीतरी कष्ट, म्हणजे शत्रूंकडून काहीतरी त्याला पीडा प्राप्त झालेली आहे.
तुम्ही त्याला नीट काय ते विचारत का नाही तुम्ही? दुर्योधन तुमचा मोठा पुत्र आहे, त्याच्या हृदयात मोठा शोक व्यक्त झालेला आहे, तुम्ही काय ते शोधून का काढत नाही? त्या धृतराष्ट्र म्हणाले. त्या धृतराष्ट्र दुर्योधनाच्या जवळ गेले आणि म्हणू लागले, अरे मुला, अरे जिला दुर्योधना, अरे मुला दुर्योधना, तुझ्या दुःखाचे कारण काय आहे? तुझ्या दुःखाचे कारण काय आहे? ऐकलंय की तू मोठ्या पीडेमध्ये आहेस, कष्टामध्ये आहेस. त्यामुळे गुरुनंदन, मला जर काही सांगायचं आहे तर योग्य काय ते मला सांग. हा शकुनी म्हणतोय की तुझी कांती आहे ती फिके पडत जाते, तू दुबळा झालेला आहे, सफेद आणि दुबळा झालेला आहे. पण मी खूप विचार केला तरी तुला दुःख होईल असं काही मला कारण दिसत नाही. त्यामुळे हे पुत्रा, संपूर्ण या महान ऐश्वर्याचा भार तुझ्याकडे आहे. तुझ्याकडे भाऊ बांधव आहेत, तुझे सुहृदय सुद्धा आहेत, ते तुझं कधीच तुझ्या प्रतिकूल आचरण करणार नाहीत, म्हणजे तुझ्या विरोधात ते वागणार नाहीत. तुझे सुहृदयी म्हणजे काय? असे मित्र जे त्याचे हित बघणारे. असं तुझ्याकडे बहुमूल्य वस्त्र आहेत, तू तर मोठमोठी बहुमूल्य वस्त्र परिधान करतोस. तू बढिया विशुद्ध, तू भात खातोस, विशुद्ध भात खातोस. आता हे बघा, दुर्योधन जरी असला तरी हस्तिनापुरातले कौरव असू देत किंवा पांडव असू देत, ते कधी मांस खायचे नाहीत. युद्धामध्ये मोठमोठे पराक्रम त्यांनी दाखवले, पण ते मांस खायच्याशिवाय. म्हणजे फळभाज्या, पालेभाज्या किंवा इतर शाकाहारी अन्न यांच्यामध्ये जे प्रोटीन्स असतात, त्यांच्याद्वारे त्यांनी हे मोठमोठे गड किल्ले बांधले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी आहार बघाल तर त्यामध्ये सुद्धा मांसाहाराचा उल्लेख नाही. तर पुढे पुढे महाभारतामध्ये येणार आहे. पांडव हे जे सूर्याने ज्या प्रकारचे हे दिले होते, थाळी दिली होती द्रौपदीला, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं अन्न शिजायचं त्याचाही उल्लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कुठे मांसाहाराचा उल्लेख नाही आहे. असो, त्याच्यावरती आपण नंतर बोलणार आहोत. एक वेगळं प्रकरण येणार आहे महाभारतामध्ये, त्यावेळेला बघूया. तर इथे धृतराष्ट्र सांगतात की अरे दुर्योधना, तू तर भारी भारीतली वस्त्र घालतोस, भारी भारीतले कपडे घालतोस, विशुद्ध मोठ्या भारीतल्या क्वालिटीचा तू भात खातोस, चांगल्या प्रकारचे चांगल्या जातीचे घोडे सुद्धा तुझ्या सवारीमध्ये आहेत, तर कोणत्या दुःखाने तू सफेद आणि दुबळा झाला आहेस? तुझ्याकडे भारी भारीतली खाटी आहेत, शय्या म्हणजे काय, खाटी झोपायच्या खाटी आहेत भारी भारीतल्या, मनाला प्रिय वाटणारी युवती आहेत, दासी आहेत, सगळ्या प्रकारच्या ऋतूंमध्ये लाभदायक म्हणजे उन्हाळ्यात थंड हवा देणारं, उन्हाळ्यात थंड वाटणारं आणि थंडीमध्ये गरम उबदार वाटणारी अशा प्रकारची तुझी वेगवेगळी भवनं आहेत. इच्छेनुसार सुख देणारी विहारस्थान भवने आहेत. देवतांप्रमाणे ही सर्व वस्तू तुला निसंदेह तुझ्या वाणीद्वारा, म्हणजे तू नुसतं तोंडाने सांगितलं तरी त्या सर्व वस्तू तुझ्यापर्यंत येतात, एवढी मी तुझ्यासाठी सगळी सोयी सुविधा केलेली आहे. तरी अरे माझ्या दुर्धर्ष पुत्रा, तू दिनाप्रमाणे शोक का करत आहेस? जसं स्वर्गातील इंद्राला सगळे काय मनाला वाटेल तसे सगळे जे भोग आहेत ते सुलभ आहेत, त्याप्रमाणे तुझ्या मनाला जे अभिलाषित आहे ते सगळ्या खाण्यापिण्याची विविध वस्तू सगळं काही तुझ्यासाठी प्रस्तुत केलं जात आहे, तर तू शोक का करतोस? तू कृपाचार्यांकडून निरुक्त शिकलास, निगम छंद सहा अंगांसहित वेद शिकलास, म्हणजे वेदांगे शिकलास, अर्थशास्त्र शिकलास, 8 प्रकारच्या व्याकरण शास्त्रांचं अध्ययन केलंस, तर तरी तू का दुःख करतोस? हलायुध म्हणजे कोण? बलराम कृपाचार्य द्रोणाचार्यांकडून तू अस्त्रविद्या शिकलेली आहेस. पुत्रा, राज्याचा स्वामी असून सुद्धा इच्छानुसार सगळ्या वस्तूंचा तू उपभोग करत आहेस. सूत आणि मागर देशातले सतत तुझी स्तुती करत असतात. तुझी बुद्धीची प्रखरता प्रसिद्ध आहे. तू ह्या जगतात ज्येष्ठ पुत्रासाठी सुलभ समस्त राजोचित सुखांचा भागी आहेस, तरी तुला चिंता का होत आहे? अरे पुत्रा, तुझ्या या चिंतेचं नक्की कारण काय आहे ते तर मला सांग. तेव्हा दुर्योधन म्हणाला, पिताजी, मला खायला वगैरे चांगले मिळतं, मी चांगले चांगले कपडे घालतो,
हे मला मान्य आहे, हे मी सगळं करतो, पण मी वेळ बदलेल वाट बघत राहणार मी नाही, प्रतीक्षा करत राहणार नाही. समय परिवर्तित होणार म्हणजे काळ बदलेल याची मी प्रतीक्षा करत राहणार नाही, कारण माझ्या हृदयामध्ये खूप भारी ईर्ष्या आहे पांडवांच्या विरोधात. ते माझे शत्रू पांडव, ते त्यांना मला पराभूत करायचं आहे आणि मग मी विश्रांती करणार आहे. आणि जर त्यांना पराजित केल्याशिवाय जर मी विश्रांती करेन तो काय होणार? तर तिथे एक डायलॉग सांगतोय दुर्योधन, जो शत्रुओं के प्रति अमर शरक उन्हें पराजित करके विश्राम लेता है और अपनी प्रजा को शत्रुजनित क्लेश से छुड़ाने की इच्छा करता है वही पुरुष. अरे पुरुष कोणाला म्हणतात? जो शत्रूंच्या प्रति अमर्ष राहून त्यांना पराभूत करतो आणि मग विश्राम करतो आणि आपल्या प्रजेला त्याच्यापासून मुक्त करतो, तर तोच वास्तविक पुरुष आहे असं आम्हाला शिकवलं गेलं आहे. त्यामुळे भारत म्हणजे आपल्या वडिलांना सांगतोय, संतोष लक्ष्मी आणि संतोष लक्ष्मी और अभिमान का नाश कर देता है. संतोष लक्ष्मी और अभिमान का नाश कर देता है. लक्ष्मी म्हणजे काय? संपत्ती. दया और भय ये दोनों ही वैसे ही है. इन संतोष आदि से मुक्त युक्त मनुष्य कभी ऊंचा पद नहीं प्राप्त कर सकता. आणि कुंतीनंदन युधिष्ठिरची जी काय अत्यंत प्रकाशमान राजलक्ष्मी आहे, संपत्ती आहे, ते मला त्याचा विचार मी केल्या केल्या मला जेवण आहे ते सुद्धा चांगलं लागत नाही. माझ्या जेवणामध्ये सुद्धा लक्ष लागत नाही आणि ते माझ्या कांतीला नष्ट करणारं झालेलं आहे. त्यामुळे माझा रंग फिका पडत आहे. आता दुर्योधन सांगू लागला, शत्रुओं को बढ़ते और अपने को हीन दशा में जाते देख तथा युधिष्ठिर की उस अदृश्य लक्ष्मी पर भी प्रत्यक्ष की भांति दृष्टिपात करके मैं चिंतित हो गया हूँ. यही कारण है कि मेरी कांती फीकी पड़ गई है तथा मैं दिन दुर्बल और सफेद हो गए. हेच कारण आहे ज्यामुळे मी दिन दुर्बल सफेद झालेलो आहे. राजे युधिष्ठिर अपने घर में बसने वाले 88,000 स्नातकों का भरण पोषण करते. आता सगळीकडे ते आपापला सांगू लागले युधिष्ठिरकडे काय काय आहे, काय काय आहे. युधिष्ठिरच्या महालामध्ये 10,000 ब्राह्मण रोज सोन्याच्या थाळीमध्ये जेवतात. मग कुठल्या कुठल्या राजाने त्याला काय काय दिलं होतं ते सगळं सांगते. कांबोज राज होता, त्याने काळे, निळे आणि लाल रंगाचे कदली मृग के चर्म तथा अनेक बहुमूल्य कंबल युधिष्ठिर के लिए भेंट में भेजे थे. उन्हीं की भेजी हुई सैकड़ों हथिनियां, सहस्त्रों गाय और घोड़े तथा 30,000 ऊंट और घोड़ियां वहां विचरती थी. सभी राजा लोग भेंट लेकर युधिष्ठिर के भवन में एकत्र हुए थे. मग सगळं काही सांगू लागला की कोणी कोणी काय काय बाबा त्यांना भेट दिली युधिष्ठिरला. आणि युधिष्ठिरला कृष्णाने ज्या कळसात वेगवेगळ्या समुद्रांचं पाणी घेऊन अभिषेक केला, तो कळस कसा होता? सोन्याचा होता, हिऱ्यांनी रत्नजडित केला होता, ते सगळं सांगत आहे. हे सगळं वर्णन तो दुर्योधन सांगत आहे. असं असं मी तिकडे बघलं, असं असं मी बघलं. आणि इथे महत्वाचं वाक्य आहे की युधिष्ठिरच्या राजसूय यज्ञामध्ये एक अद्भुत गोष्ट घडली, जी मी तुम्हाला सांगतो बाबांनो, की जेव्हा 1,00,000 ब्राह्मणांना जेव्हा जेवण वाढलं जायचं, तेव्हा एक वेळा शंख वाजायचा. आणि अशा प्रकारे मी कितीतरी वेळा रोज रोज शंख वाजताना बघले. एका दिवसात भरपूर वेळा शंख वाजताना बघलेले आहे. म्हणजे किती लाख ब्राह्मण त्यांच्याकडे जेवले, इतकी संपत्ती आहे त्यांच्याकडे. आणि तो शंखाचा मला आवाज आला की माझ्या शरीरामध्ये मला रोमांच व्हायचा, अंगावरती काटा उभा राहायचा. आणि तिथे भरपूर ते राजसूय यज्ञाला भरपूर राजा आलेले होते. भरपूर वर्णन करतोय, ते वर्णन आलेलं आहे. आणि मग शेवटी दुर्योधन सांगतोय की पांडवांचं असं ऐश्वर्य, पांडवांचं ते ऐश्वर्य जर मला प्राप्त नाही झालं तर माझ्या मनाला शांती मिळणार नाही. एकतर मी बाणांद्वारे रणभूमीमध्ये उपस्थित होऊन शत्रूंच्या संपत्तीवरती अधिकार प्राप्त करेन, किंवा शत्रूंद्वारे मी युद्धामध्ये कायमचा झोपणार. म्हणजे काय? युद्धामध्ये मी मारला जाणार. एकतर मी जिंकणार किंवा हरणार. अशा स्थितीमध्ये माझ्या जीवनामध्ये काय लाभ आहे? त्यामुळे माझे
पांडव आहेत त्यांचं काय होतंय, उन्नती होते दिवसेंदिवस, आणि आमची जी उन्नती थांबलेली आहे. तेव्हा शकुनी म्हणाला दुर्योधनला. आता शकुनीने मगाशी दुर्योधनला सांगितलेलं आहे, त्यावेळेस तिथे धृतराष्ट्र नव्हता, पण शकुनी आता मुद्दाम सांगतोय धृतराष्ट्राच्या पुढे, म्हणजे त्याला काय दाखवून द्यायचं आहे की आम्ही मगाशी हे सगळं डिस्कस केलेलं नव्हतं म्हणून. मग शकुनी सांगतोय दुर्योधनाला, अरे सत्य पराक्रमी दुर्योधन, अरे पांडुपुत्र युधिष्ठिरकडे जर भरपूर लक्ष्मी वाढली, म्हणजे संपत्ती वाढली, मग ती जर तुला प्राप्त व्हायची असेल तर माझी एक आयडिया आहे, माझ्याकडे एक उपाय आहे तो ऐक. अरे भारत, आता मगाशी त्याने सांगितलं की त्रिभुवनात माझ्यासारखा द्वितीय विद्याला जाणणारा कोणी नाही, शकुनी. हे दुर्योधनला सांगितलं, पण धृतराष्ट्राला काय कुठे माहिती आहे, म्हणून आता परत सांगतोय हा, म्हणजे धृतराष्ट्राला ऐकायला जाईल म्हणून. दुर्योधनला माहिती आहे, हे शकुनीला सुद्धा माहिती आहे, मुद्दाम सांगतोय. शकुनी सांगतोय, अरे भारत, मी या भूमंडळामध्ये द्यूतविद्येचा विशेष जाणकार आहे. मी द्यूतविद्येचे मर्म जाणतो. कशा प्रकारे डाव लावायचा ते मला चांगलं ज्ञान आहे. फासे फेकण्याची कलेमध्ये मी तर विशेषज्ञ आहे. कुंतीनंदन युधिष्ठिरला तो खेळ खेळणे आवडते, पण तो कशा प्रकारे खेळायचा हे तो नीट जाणत नाही. द्यूत किंवा युद्ध कुठल्याही उद्देशाने त्यांना इथे बोलवलं गेले तरी ते अवश्य येणार. त्यामुळे मी नक्की छळ कपट करून, म्हणजे मी नक्की काय करून, कपट करून त्या पांडवांना त्या द्यूतामध्ये पराभूत करणार, आणि त्यांची जी दिव्य समृद्धी आहे ती दुर्योधनला बहाल करणार. त्यामुळे तुम्ही पांडवांना बोलवा. त्या वैशंपायन म्हणतात, अरे जन्मेजय, शकुनीने असं सांगितल्यानंतर दुर्योधनने तर लगेच धृतराष्ट्राकडे जाऊन दुर्योधन म्हणू लागला, राजन, हे द्यूतविद्येचे मर्म जाणणारे आहेत आमचे मामा, आणि पांडुनंदन युधिष्ठिरच्या राजलक्ष्मीचे म्हणजे संपत्तीचे अपहरण करण्यामध्ये हे उत्सुक आहेत, तर त्यांना तुम्ही तशी आज्ञा द्या. धृतराष्ट्राला सांगितलं, जा लवकर. धृतराष्ट्राला सांगतो, बाबून लवकर त्यांना आज्ञा द्या, लवकरात लवकर जाऊ दे युधिष्ठिरकडे, आणि त्यांना द्यूतासाठी बोलवू देत. आम्ही द्यूतामध्ये युधिष्ठिरला पराभूत करू, आणि त्यानंतर सगळी संपत्ती आहे ती मला प्राप्त होईल. धृतराष्ट्र म्हणाले, अरे दुर्योधना, महाबुद्धिमान विदुर हा माझा मंत्री आहे, त्याच्या आदेशानुसारच मी चालतो. त्याला मी विचारेन, आणि त्याने जर मला सांगितलं की बाबा ठीक आहे, तरच मी हे कार्य करणार, नाही तर मी करणार नाही. विदुर हे कसे आहेत, दीर्घदर्शी आहेत, म्हणजे दूरदर्शी आहेत. ते धर्माला अनुसरून दोन्ही पक्षांसाठी उचित काय आणि कशामध्ये हित आहे तेच कार्य ते मला करायला सांगणार. तेव्हा दुर्योधन म्हणू लागला, विदुरजींना तुम्ही विचारायला जाता, अरे विदुरजी तर अवश्य तुम्हाला ह्या कार्यापासून निवृत्त करतील, म्हणजे नको करू म्हणूनच सांगतील ते विदुरजी. आणि ह्या कार्यापासून जर तुम्ही मोह मोडला, म्हणजे काय, या कार्याकडे जर तुम्ही लक्ष दिला नाही, बाबांनो, तुम्ही जर या कार्याकडे लक्ष दिला नाही तर मी निस्संदेह आत्महत्या करीन. असा दुर्योधन सांगू लागला. राजन, माझी मृत्यू झाल्यानंतर तुम्ही विदुराबरोबर सुखात राहा, असं वडिलांना सांगतोय. माझी मृत्यू झाल्यानंतर तुम्ही वडिलांबरोबर सुखात राहा आणि संपूर्ण पृथ्वीचं राज्य भोगा. माझ्या जगण्याने तुमचं कोणतं प्रयोजन सिद्ध होणार? असं जेव्हा तो दुर्योधन म्हणू लागला, तेव्हा धृतराष्ट्राला दया आली, मोह निर्माण झाला, पुत्रप्रेम मनात आलं, आणि तो राजा धृतराष्ट्र दुर्योधनला म्हणू लागले, खूपशा शिल्पींनी धृतराष्ट्राने आज्ञा दिली, शिल्पींना, सेवकांना आज्ञा दिली, अरे भरपूर सगळ्या शिल्पींना बनवा आणि त्यांना एक मस्तपैकी सुंदर दिसणार एक विशाल सभा बनवायला सांगा, ज्याच्यामध्ये 1000 खांब असणार आणि 100 दरवाजे असणार. सुतारांना बोलवा आणि त्यांच्याकडून या खांबांना आणि भिंतींना रत्न लावायला सांगा, डिझाईन करायला सांगा, रत्न लावायला सांगा त्या डिझाईन मध्ये, आणि अशा प्रकारे सुंदर आणि सुसज्जित सभाभवन बनवा. आणि जेव्हा ते सुखपूर्वक प्रवेशाच्या योग्य होणार, म्हणजे त्यामध्ये सगळं व्यवस्थित होणार आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुख वाटेल, अशा प्रकारचे ते बनलं की मला तुम्ही
गपचूप माझ्याकडे या आणि मला त्याची सूचना करा. आणि अशा प्रकारे दुर्योधनाच्या शांतीसाठी धृतराष्ट्राने असा निश्चय केला आणि त्यांनी विदुराकडे एक दूत पाठवला. आणि हे जे धृतराष्ट्र होते, विदुरला विचारल्याशिवाय ते काहीच निर्णय घ्यायचे नाही. आणि हा जुगार आहे, जुगाराचे दोष सुद्धा ते जाणत होते. तरी पण धृतराष्ट्रांनी पुत्रस्नेहामुळे काय केलं, त्या ठिकाणी ते आकृष्ट झाले. आणि कलहाचा म्हणजे युद्धाचा म्हणजे क्लेशाचा द्वार म्हणजे ज्यापासून क्लेश आहे तो प्रवेश करतो, तो जुगाराचा अवसर हा येत आहे. हे जुगार खेळला जाणार आहे हे जाणल्यानंतर परमबुद्धिमान विदुर धृतराष्ट्राकडे धावत धावत आले आणि त्यांनी धृतराष्ट्राकडे जाऊन त्यांच्या चरणामध्ये मस्तक ठेवून प्रणाम केले आणि विदुर म्हणाले, राजन, मला हा तुमचा निर्णय मान्य नाही. तुम्ही असा काहीतरी प्रयत्न करा अशा काहीतरी तुम्ही प्रयत्न करा ज्यामुळे तुमच्या पुत्रांमध्ये आणि पांडूच्या पुत्रांमध्ये कधीच भेदभाव होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, अरे विदुर, अरे देवतांची जर आपल्यावरती कृपा असेल तर पांडुपुत्रांबरोबर माझे सुद्धा पुत्र अवश्य नांदतील, त्यांच्यामध्ये कलह होणार नाही. जर देवतांची इच्छा असेल तर अशुभ असेल किंवा शुभ असेल, हितकर असेल किंवा अहितकर असेल, सुहृदयांमध्ये द्यूतक्रीडा प्रारंभ व्हायला पाहिजे. निसंदेह हे नशिबात आहे ते घडत आहे. त्यामुळे हे भारत, जेव्हा मी, द्रोणाचार्य, भीष्म, त्याचप्रमाणे तू, आम्ही सर्व त्या सभेमध्ये असू, आम्ही जर त्या ठिकाणी त्या सभेमध्ये बसलेले असू तर त्या ठिकाणी दैवविहित अन्याय कसा होऊ शकतो? जिथे मी, द्रोणाचार्य, तू, भीष्म हे सगळे बसलेले असू तिथे अन्याय होऊच शकत नाही ना. त्यामुळे तू काय कर, तू वायूप्रमाणे वेगशाली धावणाऱ्या घोड्यावरती बस आणि खांडव प्रस्थाला जा आणि तिथे युधिष्ठिरला तू घेऊन ये. आणि माझा हा निश्चय की तुला हडप करायचा युधिष्ठिरची संपत्ती, हा मात्र त्या युधिष्ठिरला सांगू नको. हे तुला मी आधीच सांगून ठेवतो. मी दैवाला म्हणजे काय, नशिबाला मी प्रबळ मानतो. त्या दैवाच्या नशिबाच्याच प्रेरणेने म्हणजे विधीच्या प्रेरणेने द्यूतक्रीडेचा आरंभ होणार आहे. धृतराष्ट्राने असं सांगितलं आणि ते विदुरजी होते, त्यांना माहिती होतं की द्यूतक्रीडा आहे म्हणजे जुगार आहे तर चांगला नाही. त्यामुळे ते विदुर खूप दुःखी झाले आणि ते भीष्मांकडे गेले. मग जन्मेजय म्हणतो की बाबा, हा महाविनाशकारी हा द्यूत होता, त्याचा आरंभ कसा झाला, पांडवांना त्याच्या संकटाचा सामना कसा करावा लागला, त्यामध्ये कोणकोणते सभासद आले होते ज्यांनी द्यूत क्रीडेचं अनुमोदन केलं होतं, कोणी त्याचा निषेध केला होता, तर सर्व ते प्रसंग मला तुमच्या मुखातून विस्तारपूर्वक ऐकायचा आहे. कारण हा द्यूतच हा संपूर्ण भूमंडळाच्या विनाशाचा कारण आहे. जुगार आहे त्या भूमंडळाच्या विनाशाचा कारण आहे. मूलम हेतत् विनाशस्य पृथिव्या द्विजसत्तम, म्हणजे पृथ्वीचा विनाश म्हणजे पृथ्वीवरील सर्व लोकांचा विनाश या द्यूतामुळे होतो. आणि मग आता विस्तृतपणे आता जन्मेजयने प्रश्न विचारला म्हणून ते विस्तृतपणे इथे सांगत आहेत. म्हणजे तेच वर्णन पुन्हा आता त्यांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. जेव्हा हे विरोध करू लागले कोण, धृतराष्ट्र, आणि तेव्हा तो दुर्योधन सांगू लागला की इथे याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे, युधिष्ठिरला राजसूय यज्ञामध्ये काय कोणकोणत्या वस्तू कोणकोणत्या राजाने दिल्या होत्या, धनसंपत्ती कोणी कोणी काय काय आणली होती, ते सगळं वर्णन पुन्हा इथे आलेलं आहे. जे या राजसूय यज्ञाच्या अध्यायामध्ये व्यासांनी ते लिहिलं नाही, पण या ठिकाणी लिहिलं. कारण ही व्यासांची शैली आहे. कारण त्या ठिकाणी जर विस्तृतपूर्वक ते सांगत बसले असते तर काय त्यामध्ये मजा राहणार नाही. मग जे काही सांगायचं राहिलं ते इथे पुन्हा पुढे
दुर्योधन जाऊन सांगणारच आहे ना आपल्या वडिलांना जे जे काही आहे ते, मग ते डबल डबल येणार ते, म्हणून त्यांनी इथेच दिलेलं आहे पुढे. ते यापूर्वीच्या अध्यायांमध्ये ते आलं नाही, ते सगळं इथे आलेलं आहे. मग कोणकोणत्या राजाने काय काय कर दिला होता, काय काय संपत्ती आणून दिली होती, काय काय किती हत्ती आणले, किती गायी भेट दिले, भेट सामग्री घेऊन आले, ते सगळं वर्णन आलेलं आहे. मोठे मोठे अध्याय आहेत. मला वाटतं ही 10 एक पानं तरी हे भेट वस्तूंनीच भरलेली आहेत. आणि कृष्णाने अर्जुनाला काय काय दिलं त्या यज्ञामध्ये, तर म्हणतो विष्णुकुल भूषण वासुदेव नंदन श्री कृष्णाने अर्जुनाचा आदर करून त्याला 14,000 उत्तम हत्ती दिले. कृष्णाने अर्जुनाला काय दिले? 14,000 उत्तम हत्ती दिले भेट म्हणून. कृष्ण अर्जुनाचे आत्मा आणि अर्जुन श्रीकृष्णाचा आत्मा आहे. म्हणजे हे दोन्ही इतके एकमेकाचे खास मित्र आहेत की शरीर एक आत्मा एक शरीर दोन, अशा प्रकारे एकमेकाचे हे खास मित्र आहेत. जे काही अर्जुन श्रीकृष्णाला जे काही सांगणार ते श्रीकृष्ण निस्संदेह पूर्ण करणारच. आणि अर्जुनासाठी श्रीकृष्ण आपल्या परमधामाला सुद्धा त्यागून येऊ शकतात. अर्जुनासाठी कृष्ण आपल्या परमधामाचा सुद्धा त्याग करू शकतात. परमधाम म्हणजे काय? त्यांचं वैकुंठ लोक, स्वर्गलोक याचा सुद्धा त्याग करू शकतात श्रीकृष्ण अर्जुनासाठी. म्हणजे म्हणतात ना, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. ते इथे तो भाव या श्लोकामध्ये आलेला आहे, महाभारताच्या श्लोकामध्ये, की भक्तावरती देव इतका प्रसन्न असतो, आपल्या प्रामाणिक भक्तावरती, की तो वैकुंठ सोडून तो संत सदनी म्हणजे संताच्या घरात राहायला येतो. जसा आता अर्जुनच्या घरात राहायला आला होता, अर्जुनाचा मित्र बनला होता, तसा तो एकनाथांच्या घरी सुद्धा राहायला आला होता, गोरा कुंभारांच्या सुद्धा घरी राहायला होता. खूप संतांना, खूप भक्तांना त्याचा अनुभव आलेला आहे. तर तो वर्णन इथे आलेला आहे. श्रीकृष्ण अर्जुनासाठी आपल्या परमधामाचा सुद्धा त्याग करू शकतात. आणि या प्रकारे अर्जुन सुद्धा श्रीकृष्णासाठी आपल्या प्राणांचा त्याग करू शकतो. मग हे कृष्ण अर्जुनाचं नातं कसं आहे ते सुद्धा इथे त्याने सांगितलेलं आहे दुर्योधनाने. मग हा श्लोक पुन्हा रिपीट आले, म्हणजे ह्या श्लोकामध्ये पुन्हा तो सांगतोय. द्रौपदी काय करायची? द्रौपदी त्या राजसूय यज्ञामध्ये आपण पहिली जेवायला बसायची नाही. तर काय म्हटलं आहे? उस यज्ञ में द्रौपदी प्रतिदिन स्वयं पहले भोजन न करके इस बात की देखभाल करती थी कि कुबड़े और बौने से लेकर सब मनुष्यों में किसने खाया है और किसने अभी तक भोजन नहीं किया है. म्हणजे सगळेजण जेवले आहेत की नाही ते आधी बघायचे. कोणी कुबडी घेऊन चालणारे असतील, म्हणजे लंगडे वगैरे असतील, त्यांना सुद्धा जेवण मिळाले आहे का? बौने म्हणजे कोण बुटके असतील, त्यांना सुद्धा जेवण मिळालं आहे का? कोण उपाशी तर राहिला नाही ना. सर्वांचं जेव्हा पोट भरणार, जेव्हा सगळ्यांचं जेवण जाणार, आपल्या पतींचं आणि सगळ्यांचं जेवण होणार, दासदासींचं, त्याच्यानंतर द्रौपदी आपण जेवायला बसायची. तर अशा प्रकारे वर्णन आलेलं आहे. मग युधिष्ठिरचा अभिषेक कसा केला कृष्णाने तो वर्णन सुद्धा आलेला आहे. मग धृतराष्ट्र समजावू लागला दुर्योधनला. मग अशी आपण संक्षिप्तपणे बघितलं, ते आता विस्तृत पूर्ण सांगितलेलं आहे. राजन, तुम पांडवों से द्वेष न करो, वे तुम्हारे भाई है और भाइयों का सारा धन तुम्हारा ही है. तात मित्रद्रोह में बहुत बड़ा पाप होता है. देखो जो तुम्हारे बाप दादे है वे ही उनके भी है. म्हणजे धृतराष्ट्र समजावायचा प्रयत्न करतो की पांडवांना बाबा तू जळू नको, ते काही झालं तर ते तुझे भाऊच आहेत आणि त्यांचा तू द्वेष करू नको, कारण तुझे पूर्वज आणि त्यांचे पूर्वज एकच आहेत. तुझे जे पूर्वज आहेत तेच त्यांचे पूर्वज आहेत. तू यज्ञ कर, दान कर, मनाला प्रिय वाटते ते सगळे कर, भोग, पण तू शांत राहा, उगाच नको तिकडे उड्या मारू नको. तेव्हा दुर्योधन धृतराष्ट्राला काय करतो? पिचवतो. काय तुम्ही विदुर सांगतो त्याप्रमाणे तुम्ही ऐकता? ज्यांच्याकडे तुमचं काय, तुम्हाला काय स्वतःचं डोकं नाही का? तुम्ही स्वतःचं डोकं कधी वापरत नाही का? असं त्यांना समजावू लागला. एक नौका में बंदी हुई नाव दूसरी नौका के समान आप विदुर की बुद्धी पर आश्रित है. म्हणजे नौकेचं उदाहरण सोडा. जेव्हा आपली टू व्हीलर गाडी बंद पडते,
टू व्हीलर गाडी बंद पडते आणि आपला दुसरा एक कोणतरी मित्र भेटतो टू व्हीलर गाडीवाला, मग तो आपण काय करतो, दोरी बांधतो, बरोबर? किंवा एक फोर व्हीलर गाडी बंद पडली, दुसरा फोर व्हीलर वाला त्या ठिकाणी आला तर काय करतो, पुढची गाडी जी चालू आहे तिची गाठ आपण बांधतो, कोणाशी, तर बंद पडलेल्या गाडीशी. पुढची गाडी ज्या ज्या दिशेने जाते त्याच ठिकाणी पाठची बंद पडलेली गाडी जाते, बरोबर? त्याचप्रमाणे एका होडीला बांधलेली दुसरी होडी ज्याप्रमाणे पुढे पुढे जाते, त्याचप्रमाणे तुम्ही त्या विदूरच्या पाठसून तुम्ही फिरत असता, म्हणजे विदूरच्या पाठून फिरत असता म्हणजे तुमचे विचार विदूरच्या पाठीमागून फिरत असतात. विदुराच्या बुद्धीवर तुमची बुद्धी आश्रित आहे, विदुराच्या बुद्धीवरती तुम्ही आश्रित आहात, म्हणजे विदुराची बुद्धी ही तुमचा आश्रय आहे. अशा प्रकारे हा दुर्योधन पिचवू लागला, स्वतःचं डोकं तुम्ही वापरत नाही, असे आहात तुम्ही, तसे आहात. मग बरीच दुर्योधनाने पुराणांमध्ये ऐकली, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे दिलेली आहेत आणि पिचवायचा प्रयत्न केलाय धृतराष्ट्राला आणि सांगतोय की महाराज, आज जी काही माझी दशा झालेली आहे त्या दशेनुसार मला जीवित राहून काय उपयोग, काय माझा? पांडवांना सतत उन्नती प्राप्त होत आहे आणि आम्हाला काय, आम्ही अस्थिर आहोत, आम्ही काही दीर्घकाळ टिकणार असं वाटत नाही. आणि मग तो धृतराष्ट्र सभा निर्माण करण्यासाठी आज्ञा देतो सुतारांना, शिल्पींना, आणि युधिष्ठिरला सांगतो की तू पांडवांना, आणि विदुराला सांगतो की तू पांडवांना, युधिष्ठिरला बोलवायला जा. मगाशी जे संक्षिप्तपणे सांगितलेलं आहे ते सगळं इथे पुन्हा आलेलं आहे. तरी पण धृतराष्ट्र त्याला, दुर्योधनला समजावून सांगायचा प्रयत्न करतो. काय, अरे बेटा, मुझे तो बलवानों के साथ विरोध करना किसी प्रकार भी अच्छा नहीं लगता, क्योंकि वैर विरोध बड़ा भारी भारी भयंकर झगड़ा खड़ा कर देता है, जो कुल के विनाश के लिए लोहे का शस्त्र है, बिना लोहे का शस्त्र है. म्हणजे उगाच आपल्या जे बलवान आहेत त्यांच्याबरोबर उगाच युद्ध केलेलं चांगलं नाही, कारण हा वैरविरोध आहे तो मोठा भांडण निर्माण करतो. आणि हे भांडण म्हणजेच काय, असं शस्त्र आहे जे लोखंडाचं नाही, पण त्यामध्ये नाती तुटतात. अरे हा द्यूत आहे तो अनर्थ आहे आणि त्याला तू अर्थ समजतोस. अरे हा द्यूत आहे तो कलह उत्पन्न करणारा आहे, तू त्याला भयंकर आहे, अत्यंत भयंकर आहे. आणि जर हा द्यूत एकदा का सुरू झाला तर त्याचे परिणाम पुढे भयंकर युद्धामध्ये होतील, हे जाण तू. तेव्हा दुर्योधन म्हणू लागला, हो तुम्ही काय म्हणता हो, असे सुद्धा जुनी सुद्धा लोक होते. दुर्योधन म्हणू लागला, बाबांनो तुम्ही नको तर काहीतरी सांगित बसू नका, पूर्वीच्या काळात सुद्धा जुगार खेळायचे, असं सांगू लागला. त्याच्यात काही दोष नाही आहे. आणि युद्ध असते, युद्धात काय कधी दोष नसतो का? युद्धामध्ये काय कधी चिटिंग होत नाही का? असं तो सांगू लागला. जसं स्वर्गामध्ये सुखाचा अनुभव होतो तसं द्यूतमध्ये जिंकल्यावरती सुखाचा अनुभव होतो, असं एक प्रकारे दुर्योधन सांगू लागला. तरी पण धृतराष्ट्र सावध करतोय, धृतराष्ट्र सांगतोय, त्याला प्रज्ञाचक्षु म्हटलंय ते उगाच नाही. धृतराष्ट्राला धृतराष्ट्र सांगतोय, अरे बेटा, तुमने जो बात कही है वो मुझे अच्छी नहीं लगती. अरे नरेंद्र, जैसी तुम्हारी रुचि हो वैसा करो, जो का आरंभ करने पर मेरी बातों को याद करके तुम पीछे पछताओगे, क्योंकि ऐसी बातें जो तुम्हारे मुख से निकली है धर्मानुकूल नहीं कही जा सकती. मग धृतराष्ट्र शेवटी कंटाळून म्हणाला, अरे बाबा, तुला जे काही करायचं आहे ते आता शेवटी कर, पण लक्षात ठेव, हे जुगाराला तू आरंभ केलास आणि मग ते पुढे तुला म्हणजे काय पछताओगे, म्हणजे काय, पुढे तुला पश्चाताप होणार आहे, पुढे तुला हे महागात पडणार आहे. मी तुला आधीच सांगून ठेवतो, पस्तावशील याच्यासाठी. तुझ्या मुखातून ही जी काही जुगाराची गोष्ट तुझ्या मुखातून प्रकट झालेली आहे ती धर्मानुकूल नाही आहे. बुद्धी आणि विद्येचे अनुसरण करणाऱ्या विद्वान विदुराने सुद्धा हे परिणाम आधीच बघलेले आहेत. आणि क्षत्रियांमध्ये विनाश घडवून आणणारा हा जे महान भयंकर युद्ध आहे ते या द्यूतामुळे होऊ शकते. उगाच नको ते उशारे करायला जाऊ नकोस. आणि शेवटी काय, जेव्हा दुर्योधन सांगू लागला की नाही तर मी जीव द्यायला जाईन, तेव्हा धृतराष्ट्राला जरा दया आली आणि त्यांनी
त्या दूताची अनुमती दिली आणि 1000 खांब आणि 100 दरवाजे असणारे परम सुंदर एक सभा बनवली, जी 1 बाय 1 कोश एवढ्या अंतराची होती. आणि सगळे काम करायला लागले. तिथे जे शिल्पी होते, सुतार होते, ते सगळे काम करायला लागले. आणि हे जे काही विदुर होते, ते धृतराष्ट्राला मग समजावू लागले. हा छोटासा अध्याय आहे, हा बघूया, आणि पुढचा भाग आहे तो उद्याच्या भागात बघूया. विदुर धृतराष्ट्राला काय समजावू लागले की वैशंपायन जन्मेजयला सांगतात, रे जन्मेजय, दुर्योधन जो काही बोलतोय ते धृतराष्ट्राला माहित होतं चुकीचं आहे, तरी पण जे नशिबात आहे ते घडणारच आहे असं समजून त्या धृतराष्ट्राने त्या द्यूत क्रीडेला मान्यता दिली. आणि विद्वानांमध्ये श्रेष्ठ विदुराने धृतराष्ट्राचा तो अन्यायपूर्ण आदेश ऐकला आणि त्या गोष्टीचं त्याने अभिनंदन केलं नाही. आणि विदुर म्हणू लागले, काय महाराज, मला तुमचा हा निर्णय मला पटलेला नाही. अशा प्रकारे तुम्ही काय करू नका, असलं काम तुम्ही करू नका. समस्त कुळाचा विनाश होईल असं मला भय वाटतं. या द्यूतामुळे, या जुगारामुळे समस्त कुळाचा विनाश होईल असं मला वाटतं. आणि पुत्रांमध्ये जर भेद झाला, म्हणजे पांडुपुत्रांमध्ये आणि तुमच्या पुत्रांमध्ये जर भेद झाला, तर मोठ्या कलहाचा सामना करावा लागेल. ते या जुगारामुळे जे असं घडणार आहे याची मला शंका येत आहे. हे ऐकून धृतराष्ट्र म्हणाला, विदुर, अरे जर जे नशीब आहे ते जर प्रतिकूल नसेल तर हा कलह सुद्धा मला दुःखी बनवू शकत नाही. अरे विधाताने बनवलेलं हे संपूर्ण जग आहे ते दैवाच्या नशिबाच्या अधीन आहे. नशिबात आहे तसं घडत असतं, स्वतंत्र नाही आहे. त्यामुळे विदुर, मी सांगतोय ते कर. हे काय घडतंय ते विधिलिखित घडतंय. मी काय सांगतोय ते कर. तू पांडवांकडे जा आणि युधिष्ठिरला लवकरात लवकर इथे बोलवून आण. मग काय शेवटी धृतराष्ट्र काय ऐकला नाही. नशिबालाच त्याने प्रबळ मानलं, पुरुषार्थापेक्षा नशिबाला प्रबळ मानलं. आणि शेवटी विदुर सम्राट युधिष्ठिरला बोलवण्यासाठी हस्तिनापुरात गेला. हस्तिनापुरात गेल्यानंतर हस्तिनापुरात नाही, इंद्रप्रस्थात गेला. आणि इंद्रप्रस्थात गेला आणि सांगितलं की असा असा विषय आहे, तुम्हाला बोलवलेला आहे राजा धृतराष्ट्राने. ते असं एक सभाभवन बनवलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला द्यूत क्रीडेसाठी बोलवलेलं आहे. ते युधिष्ठिर म्हणाले, अरे विदुरजी, अरे जुगारामुळे तर झगडा होतो, त्या जुगारामुळे तर भांडण होतं. जे असा कोण समजदार मनुष्य असणार जो जुगार खेळायला जो पसंती दाखवेल, असा कोण समजदार माणूस असणार? तुम्हाला काय वाटतं? आम्ही तर तुमच्या आज्ञेनुसार चालणार, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. तेव्हा विदुर सांगतात, अरे मला माहिती आहे हा जुगार आहे तो अनर्थाचं मूळ आहे, म्हणून मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केलो, तरी पण राजा धृतराष्ट्रांनी मला तुझ्याकडे पाठवलं. त्यामुळे तुला जे काही योग्य वाटेल ते युधिष्ठिर तू कर. ते युधिष्ठिर म्हणाले, राजा धृतराष्ट्राचे पुत्र सोडून दुसरे कोण तिथे धूर्त राजा आलेले आहेत जे जुगार खेळणार आहेत, हे मी तुम्हाला विचारतो. त्यांचे मला नावं सांगवा, ज्यांच्या बरोबर मी शेकडो बाजी लावून, वेगवेगळे डाव लावून मी जुगार खेळू शकतो. त्यांची मला नावं सांगा. तर ते विदुर सांगू लागले, तिथे गांधारराज शकुनी आहे, जो जुगारात मोठा खेळाडू आहे. तो आपल्या इच्छेनुसार पाहिजे तसा फासा टाकण्यामध्ये सिद्ध हस्त आहे. त्याला द्यूतविद्येच्या रहस्याचं ज्ञान आहे. त्याचप्रमाणे राजा विविंशती, चित्रसेन, राजा सत्यव्रत, कुरुमित्र आणि जय हे सुद्धा त्या ठिकाणी असणार. ते युधिष्ठिर म्हणतात, तर हे तर सगळे महाभयंकर कपटी आणि धूर्त जुगारी बसलेले आहेत, त्या ठिकाणी जमलेले आहेत. तरी पण हे सर्व आता इथे माझ्या विरोधात जमलेले आहेत. म्हणजे हे जे काही विधात्याने बनवलेले हे जग आहे ते संपूर्ण नशिबाच्या म्हणजे दैवाच्या अधीन आहे. जसं धृतराष्ट्र म्हणत होता तेच आता इथे युधिष्ठिर म्हणतोय, आपण स्वतंत्र नाही आहोत. तरी पण परमबुद्धिमान विदुरजी
मी राजा धृतराष्ट्राच्या आज्ञेनुसार मी तिथे जुगार खेळायला येतोय. कारण आमचे पिता पांडू वारल्यापासून, त्यांना दिव्य गती प्राप्त झाल्यापासून धृतराष्ट्रांनीच आम्हाला सांभाळलेलं आहे, त्यामुळे ते आम्हाला पित्याप्रमाणे आहेत. आणि शास्त्रामध्ये म्हटलं आहे, जे पित्याला सदैव प्रिय असेल तेच पुत्राने करावं, असं शास्त्रामध्ये आदेश आहे. आणि तुम्ही सुद्धा मला असा आदेश दिलेला आहे की ज्यामुळे आपल्या वडिलांना आनंद होईल असं काहीतरी कर, त्यांना दुखवू नको. म्हणून जर मी धृतराष्ट्रांना सांगितलं की मी जुगार खेळणार नाही, तर त्यांचं मन दुखावेल. म्हणून मी आता त्यांच्या मनाच्या प्रियतेसाठी, त्यांच्या मनाला बरं वाटलं पाहिजे म्हणून मी आता जुगार खेळायला येतोय. पण माझ्या मनामध्ये जुगार खेळण्याची इच्छा नाही आहे, युधिष्ठिर सांगतोय. तरी पण जर विजयशील राजा धृतराष्ट्र मला सभेमध्ये जुगार खेळायला बोलवत आहेत, जर ते मला बोलवत आहेत तर मला गेलं पाहिजे. जर ते मला बोलवत नसतील, राजा धृतराष्ट्रांनी जर आज्ञा दिली नाही, जर ते मला जुगार खेळायला बोलवत नसतील, तर मी तशा कोणी बरोबर जुगार खेळणार नाही. पण त्यांनी मला बोलवलंय धृतराष्ट्रांनी, ते मला वडिलांप्रमाणे आहेत, त्यामुळे मला तिथे गेलेच पाहिजे. आणि हाच माझा नियम आहे. मी माझ्या मार्गावरून पाठी हटणार नाही. मग अशी प्रतिज्ञा घेतली ती. मी दुसऱ्यांचं जे प्रिय होईल, दुसऱ्याला दुखवणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली ना. मग जर मी याला नाही म्हटलं जुगार खेळायला, तर धृतराष्ट्र दुःखी होणार. असं समजून युधिष्ठिर तिकडे गेले हस्तिनापुरात. ज्याप्रमाणे सूर्याचं उत्कृष्ट तेज, त्याच्यामुळे आपण जेव्हा सूर्याकडे बघितलं तर ते आपल्या डोळ्याची जी ज्योती असते त्याचं हरण करतं सूर्याचं उत्कृष्ट तेज. आणि मग आपण इकडे तिकडे बघितलं का आपल्याला थोडा वेळ काय दिसत नाही. त्या पद्धतीने हे जे दैव असतं, नशीब असतं, ते काय करतं, मनुष्याची जी बुद्धी आहे त्याचे हरण करतं. दैवामुळेच प्रेरित होऊन मनुष्य दोरीला बांधल्याप्रमाणे विधाताच्या वशामध्ये, त्याच्या नियंत्रणामध्ये भटकत राहतो. असं बोलून शत्रुदमन राजा युधिष्ठिर जुगार खेळण्यासाठी धृतराष्ट्राच्या बोलाव्यानुसार, धृतराष्ट्राने बोलवल्यानुसार विदुरजी बरोबर त्या ठिकाणी गेला. त्याच्या मनात नव्हतं युधिष्ठिरच्या, तरी पण तो तिकडे गेला. आणि जेव्हा तो हस्तिनापुरात युधिष्ठिर आपल्या भावंडांसहित आणि द्रौपदी सहित त्या ठिकाणी बसला, त्या भवनात आला, त्यावेळी त्या युधिष्ठिरच्या पाठीमागून जेवढे काही सैनिक वगैरे येत होते, त्यांच्या कोलाहलमुळे संपूर्ण आकाशमंडळ सुद्धा गुंजत होते, घुमघुमत होते. हत्तीवरती बसून ते येत होते. असं जबरदस्त वर्णन आलेलं आहे कशा प्रकारे युधिष्ठिरची त्या ठिकाणी एंट्री झाली. आणि जेव्हा युधिष्ठिर त्या ठिकाणी आले, जेव्हा युधिष्ठिरने त्या भवनामध्ये प्रवेश केला, 1000 खांबांचे आणि 100 दारांचे भवन, तेव्हा आपल्या सुनेंबरोबर बसलेली गांधारी देवी, तिला बघितलं, गांधारीला प्रणाम केला. गांधारीने युधिष्ठिरला आशीर्वाद दिले भरपूर आणि त्याला प्रसन्न केलं. त्यानंतर आपले म्हातारे काका प्रज्ञाचक्षू राजा धृतराष्ट्र यांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या धृतराष्ट्राने सगळ्या पांडवांना जवळ बोलवून घेतलं आणि त्यांच्या डोक्याची पापी घेतली, की मुलं ना त्यांचे, मुलांप्रमाणे म्हणून. आणि अशा प्रकारे यांना हे आलेले आहेत ते बघून आनंद झाला. पांडव आलेले आहेत ते बघून कौरवांना आनंद झाला. आणि द्रौपदीच्या अंगावरती ज्या काही दागिने होते, भरपूर दागिने होते, ते बघून जी काही गांधारीच्या सुना होत्या, त्याचप्रमाणे गांधारीची मुली, दुश्शला नावाची मुली, म्हणजे कौरवांची बहीण दुश्शला, आणि कौरवांच्या इतर ज्या बायका होत्या त्या सुद्धा द्रौपदीच्या अंगावरच्या दागिने वगैरे बघून त्यांना जळपळाट करू लागल्या, जळू लागल्या. त्यानंतर पांडव तिकडे आले, ते मग फ्रेश होऊन आले आणि ते मग त्या ठिकाणी झोपी गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले. सकाळी कसे उठले तर त्यांची बंदीजन असायचे, हे महान महान राजा जेव्हा उठायचे तेव्हा ते त्यांची स्तुती गायचे सकाळी सकाळी पहाटे, आणि मग राजा उठायचे. आणि ते राजा उठल्यानंतर संध्योपासना केली,
म्हणजे सूर्याला आपण अर्घ्यदानाने करतो, ते सगळं केल्यानंतर त्यामध्ये गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यावर शकुनी म्हणू लागला, महाराज युधिष्ठिर, इथे तुम्हाला फासे फेकण्यासाठी इथे वस्त्र ठेवलेलं आहे, त्या वस्त्रावरती तुम्ही बसा, हे वस्त्र तुमची प्रतीक्षा करताय, तुम्हाला सुद्धा अवसर मिळाला पाहिजे. ते युधिष्ठिर म्हणतोय, राजा शकुनी, हा जुगार आहे तो एक प्रकारे छळ आहे आणि पापाचं कारण आहे. याच्यामध्ये काही क्षत्रियोचित पराक्रम काही बघायला मिळत नाही. पराक्रमी माणूस असला काही नको ते खेळत नाही. यामध्ये काही पराक्रम दाखवला जाऊ शकत नाही आणि याची काही निश्चित नीती सुद्धा नाही आहे. तरी तू दूताची प्रशंसा का करतोस? अरे शकुनी, जुगारी जे असतात त्यांचा फक्त छळकपट आहे, त्यामध्येच त्यांचा सन्मान होतो. परंतु जे सज्जन पुरुष असतात त्या असल्या जुगाऱ्यांची कधी प्रशंसा करत नाही. त्यामुळे तुम्ही क्रूर मनुष्याप्रमाणे अनुचित मार्गाने आम्हाला जिंकण्याची चेष्टा करू नका. आम्हाला जिंकण्याचा, क्रूर मार्गाने, अनुचित मार्गाने आम्हाला जिंकण्याचा, तुम्ही आमची संपत्ती हडपण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. बरोबर, हे युधिष्ठिरने सांगितलं. आता युधिष्ठिरने सरळ सांगितलं की हे बाबा, जुगार चुकीचा आहे, यामुळे काय मान सन्मान मिळत नाही, चांगल्या लोकांमध्ये मान सन्मान मिळत नाही. जे मूर्ख असतात, जुगारी असतात, त्यांना जे मोठं पण वाटतं, जुगाऱ्याला कोणी मान देत नाही. हे जेव्हा जे प्रामाणिक सत्पुरुष असतात ते जुगाराला मान देत नाही, युधिष्ठिर सगळं जाणतो. मग शकुनीने असं काय उत्तर दिलं ज्यामुळे युधिष्ठिर सुद्धा जुगार खेळायला बसला? मग ते शकुनीचे जे काही उत्तर आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये बघू. रामकृष्ण हरी.